नमस्कार मंडळी, कशा सगळे मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे शनिवार आणि कालच मी दापोलीला आलेली आहे. तर सकाळी ना मस्त ऊन होतं, पण आत्ता जेव्हा मी स्पीच देते ना त्यावेळेला वारा आहे. इतका छान वारा आहे ना की तुम्हाला ना ह्याच्यानंतर तुम्हाला कळेल की यावेळेस ना खूप काळे ढग वगैरे आलेले आहेत. जरी गावी ना ऊन असेल ना तरी म्हणजे अजिबात घामाची धार येत नाही आहे. आणि सकाळ सकाळ लवकर काय माहिती काय कसं काय जाग येते ती, पण सकाळी 7-7:30लाच इथे जाग येते. एवढी तर मुंबईला पण होत नाही जाग. आणि इथे ना मुलं फक्त झोपायची ठेवलेली, कारण आमच्या आंघोळ्या वगैरे सगळी कामं होईपर्यंत मुलांना झोपून देतो, कारण त्यांची सकाळची शाळा आहे ना, त्याच्यामुळे त्यांना 5-5:30ला डेली उठावंच लागतं वर्षभर. त्याच्यामुळे गावी आलं ना तर त्यांना रिलॅक्स असं झोपायला देतो. तर आता म्हटलं सकाळी नाश्ता काय करायचं, तर भरपूर सारा असं खाऊ आलेला जो तो मुंबईवरून येतो आहे ना ते खाऊ आणते. तर तेच आम्ही म्हटलं कंटिन्यू खाऊ आज खाऊया, की आज काय बनवायचं नाही, पोहे नाही बनवायचे की उपमा नाही करायचा. तर इथे मशीनही चालू केलेली आहे आणि इथे आता मुलांना उठवणार आणि त्यांनाही आंघोळ वगैरे झाली ना की मग नाश्त्याला चहा बिस्किट किंवा फरसाण वगैरे असं देऊ. आत्याला पण चहा वगैरे दिला, फरसाण दिला आणि बसल्या बसल्या मी म्हटलं, काल बंटी ना रात्री 1 वाजता आले, सॉरी 12:30 वाजता आला बंटी आणि शुभ्रा. मी 6 वाजता आली आणि बंटी आणि शुभ्रा 12:30ला बरोबर आलेले. ते इथे ना छान छान अशी फुलं पप्पानी जेव्हा आम्ही घर घेतलं ना तेव्हाच पप्पानी अशी हे झाडांचं बाग केलेली आहे. खूप छान असं म्हणजे नारळ, फणस, काजू, आंबा आणि फुलांची पण, म्हणजे मोगरा किंवा जास्वंद, सफेद जास्वंद, लाल जास्वंद असे खूप असे लावलेले आहेत. तर छान वाटतं. आणि आमच्याकडे ना दापोलीला पाण्याचा अजिबात तुटवडा नाही आहे. जायचं, बटन चालू करायचं, पाणी हवे तेवढं वापरायचं आणि बंद करायचं. म्हणजे असं एक्स्ट्रा असं पाणी वापरतं नाही, पण झाडांना पाणी पुरेसा मिळतो. आणि आपण कसं वर्षातून एकदाच येणं होतं ना, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आहे की जा विहिरीवर भरून आणा सगळं, असं काय नाही आहे. तर इथे मुलांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या, त्यांच्या चहा पाणी सगळं झालेलं आहे. आणि ह्या बघा दोघी, मी व्हिडिओ कॅप्चर करते ना तर हाय हॅलो त्यांचं चालू आहे. तर जेवणाचा आजचा प्रश्न काय माहिती आहे, शनिवार आहे, पप्पांचा उपवास असतो, त्याच्यामुळे साबुदाणा खिचडी होते. मग शुभ्रा बोलली आपल्याला पुलाव करूया का, तर घरात सामान जेवढं अवेलेबल होतं ना त्याचंच तिने पुलाव केलेला आहे. म्हणजे पप्पांना खिचडी साबुदाण्याची आणि आम्हाला सगळ्यांना पुलावबरोबर पापड आणि लोणचं हे येणारच. तर ती केलं आणि दोघंही मार्केटला गेले संध्याकाळसाठी काहीतरी सामान आणायला. आणि आता काही शुभ्रा असेल तर मग मला काम एवढं लोड नाही पडत. शुभ्रा काय सिद्धिवाहिनी असतील ना तरी मला एवढं कामाचं लोड पडत नाही अजिबात. मग मी मुलांबरोबर टाईम स्पेंड केला. त्याच्यानंतर जेवलं वगैरे आणि बघ असा टाईमपास चालू होता. झोपलं तर कोण नाही, पण योनो आणि हौजी हे असे गेम आणलेले आहे, सबसिडी म्हणा किंवा चल्ल साठ म्हणा, हे असे गेम ना मुलं आणि बंटी हे खेळत होते. तर इथे आमचा टाईमपास चालू होता. 4 कधी वाजतात बघवतो, जेणेकरून 4 वाजले की चहा करायला पटकन उठायला. आणि इथे बघा मस्तपैकी ह्यांचा टाईमपास चालला आहे. दोघींचं काय वेगळंच चाललेलं असतं. त्यांच्यासाठी पण खेळणी आणलेली आहे, त्या खेळणीबरोबर ते खेळत असतात. तर जरा पडून ना मी वाट बघितली 4 कधी वाजतायत आणि उठून चहा ठेवायला गेली. ह्यांचा काय गेम चालूच होता. आणि ना हा चिडका आहे अर्णव, जर जिंकला ना तर कसा नाचतो ना ते तुम्हाला दाखवते मी. आणि हारला ना तो असा चिडतो ना की समोरच्याला पण हलवून टाकतो. हे बघा तो जिंकला ना म्हणून नाचायला लागला. ते इथे ना ह्यांचा गेम होईपर्यंत चहा उकळत होती. मग आता त्यांना बसवणार आणि चहा बिस्किट खायला देणार आहे मी. ते इथे ना दादाचे लाड चालू आहेत 2 बहिणींकडून. हे बघा आमच्याकडे ना पाणी आलं ना, म्हणजे सकाळी 7 वाजता येतं आणि संध्याकाळी येतं. आणि एवढ्या प्रेशरमध्ये असतं ना, अगदी 15 मिनटात टाकी काय सगळं घरातलं भरून होतं. तर घरात हे बघा अर्णवने ना आंबे पण आणलेले. आत्ता नुकताच वारा आलेला ना संध्याकाळच्या टायमाला, ते हे आंबे भेटले त्याला. जरी हिरवे असतील ना तरी मस्त असे येल्लो गोड आहे, एकदम साखरेसारखे. तर आज शनिवार आहे. शनिवारचं तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे कढी असते ताकाची, पण आज मी दह्याची कढी केलेली आहे मसाला वाटण ओल्या खोबऱ्याचं वाटण लावून. आणि पडवळ आणि पावट्याची भाजी केलेली आहे.
आणि तुम्हाला ना मी बाहेरचं दाखवते हा नेचर. इथे शुभ्रा आता ह्यांचे ना व्हिडिओ केलेले आहेत, ज्या शॉर्ट व्हिडिओ मुलांच्या ना शॉर्ट व्हिडिओ बनवल्या आहेत, ज्या मी आता टाकणार आहे थोड्या वेळाने. तर त्यांचा जो ड्रेस आणि मेकअप केलेला ना, तो आता आम्ही ड्रेस वगैरे चेंज करून घेणार आहे. आणि हे बघा काळे काळे ढग आलेले आहेत, जसं काय आता पाऊस पडणार आहे. एका साईडला पूर्ण काळोख केलं आहे ढगाने, काळ्या ढगाने, आणि मस्त असा गार वारा सुटलेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.